धन्यवाद. आता आपण आपले साक्षी सांगूया. 2 किंवा 3 जण साक्ष सांगू शकतात. समोर येऊन घ्या, माईक घ्या. बटन चालू करा. सर्वांना प्रेज प्रेज द लॉर्ड. मी साक्षी देते की प्रभूने मला इथे उभं केलं आहे, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते. माझी आवडीची जी भाषा आहे, माझ्या लहानपणापासून मला मराठी भाषा बहुत आवडते. माझं शिक्षण, माझं बोलणं आणि माझी मैत्रीण पण मराठीमध्ये होती. तर मला आवडीची माझी इतकी सुंदर भाषा आहे की बहुत छान. तर देवाने मला या भाषेमधून आणि परमेश्वराच्या वचनाला शिकायसाठी बहुत मला आश्वासन दिलं आणि मी प्रभूची बहुत धन्यवाद देते आणि पास्टरची पण धन्यवाद देते. 2025 मध्ये जे रमाबाईचे जे पुस्तक आहे त्याच्याकडे माझं ना 17 म्हणजे लक्ष बहुत जात होतं. मी वडगावमध्ये होते, तर त्या पुस्तकाकडे इतकं माझं मन पडत होतं की ते पुस्तक मी वाचावं का म्हणून. तर ती मग पुस्तक मी 2-3 वेळा तिथेच म्हणजे दिवसभर लक्ष जायचं. म्हटलं काय या पुस्तकमध्ये बा, म्हटलं मी पाहून बघते, मी वाचते बा म्हणून. ती पुस्तक मी बघितली. खरंच त्या पुस्तकामध्ये जी रमाबाई आहे तिने तिच्या जीवनामध्ये दुःख होता आणि तिला भाषेवरून तिला खूप काही शिकायचं होतं. ती भाषा शिकायला कलकत्त्यामध्ये तिचं ॲडमिशनमध्ये ती करायला गेली होती. तर मला वाटलं अरे मला पण भाषा शिकायचं आहे, तर मी काय कलकत्त्यामध्ये जाऊ का भाषा शिकायला. तर असं मला वाटत होतं. तर ती पुस्तक वाचल्याने मला खूप आनंद झाला की अशा वरून त्या लेडीजने शिकली आणि देवाच्या वचनाकडे गेली आणि देवाचं ती खूप काही कार्य सेवा केलं. तर मला खूप खूप आनंद वाटत होता की देव मला पण असं वाचायसाठी आणि मला भाषा शिकायसाठी मला काहीतरी मार्ग काढ आणि मी खूप काही शिकायची माझी खूप आवड आहे. तर 2026 मध्ये पास्टरने जे म्हटलं की आता आपल्याकडे पण मराठी, हिंदी, इंग्लिश जे पण शिकायचं आहे, तर मला खूप आनंद झाला मनामधून की प्रभूने आपल्या चंद्रपूरमध्येच आहे की सर्व काही शिकायचं. तर मी खूप खूप आनंदित आहे की ही भाषा शिकायला आणि मी शिकणार आणि मी समोर वाढणार आणि प्रभूच्या मार्गाने मी जाऊन मी खूप काही करणार म्हणून माझा हे विश्वास आहे. म्हणून मी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद देते. आमेन. अजून कोणी आहे का? समोर येऊन बसा. विश्वासी करा. चालू कीजिए भाई. परमेश्वराचे धन्यवाद करते मी. आज मी जिवंत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की 10 दिवसाअगोदर मला खूप मोठा ॲक्सिडेंट होणार होता. परमेश्वराने मला वाचवलं. असं माझ्यासोबत डिसेंबर महिन्यापासून होत आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देते की मला प्रत्येक वेळी ते वाचवत आहे. यांना धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. अजून कोणी आहे का साक्षीसाठी? या. साक्षी आहे का तुमच्याकडे? चला चला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही नम्र अंतकरणाने तुझ्या समोर येतो. तू पवित्र, न्यायी आणि दयाळू आहेस. आज तुझे वचन ऐकण्यासाठी आम्हाला एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद.
प्रभू आमचे कान उघड की आम्ही ऐकू शकू आणि आमची मन उघड की आम्ही समजू शकू. प्रत्येक विचलन, प्रत्येक ओझे आणि प्रत्येक कठीणपणा दूर कर. तुझा पवित्र आत्मा आम्हाला दोषी ठरावो, सांत्वना कर आणि बदलो. तारणाच्या सत्याचा अभ्यास करताना आमची खरी अवस्था आम्हाला दाखव आणि तुझ्या कृपेचे महानता प्रकट कर. तुझे वचन स्पष्टपणे आणि सामर्थ्याने बोलू दे. कोणीही जसा आला तसाच परत जाऊ नये. हा वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्त यांच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. वचन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला तुमचं मन शांत करण्यास सांगतो. हे फक्त अनाकी एक संदेश नाही, हा अनंत काळाचा प्रश्न आहे. हा देवाशी असलेला तुमच्या नात्याचा प्रश्न आहे. सहजपणे ऐकू नको. प्रभूला सांगा की तो तुमच्याशी व्यक्तिगतरित्या बोलो. तुम्ही अनेक वर्षे ख्रिस्ताबरोबर चालत असाल किंवा आज सत्य शोधत असाल. देवाला तुमच्या हृदयात कार्य करू द्या. आदर आणि अपेक्षेने आपण त्याच्या वचनाकडे वळूया. आजचा विषय आहे तारणाची अत्यंत गरज. तारणाची अत्यंत गरज. प्रत्येक माणूस काही खोल प्रश्न विचारतो. दुःख का आहे? जग तुटलेले का वाटते? मनात अपराधीपणाची भावना का येते? बायबल एक स्पष्ट उत्तर देते. आपल्याला तारणाची गरज आहे. उत्पत्तीपासून प्रकटीकरण पर्यंत एकच कथा आहे. मानव पडला पण देव वाचवतो. पहिला, पापामुळे तारणाची गरज. पापामुळे तारणाची गरज. उत्पत्ती 3 मध्ये आदम आणि हव्वेने देवाची आज्ञा मोडली. पाप जगात आले. रोमकरास 3:23 वाचूया. रोमकरास पत्र 3:23 वाचूया. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. रोमकरास 3:23 सांगते, सर्वांनी पाप केले आहे. पाप म्हणजे फक्त चुकीचं कृत्य नाही, ते हृदयाची अवस्था आहे. उदाहरण, लहान मुलं खोटे बोलते. आपण त्याला खोटे बोलायला शिकवत नाही. ते नैसर्गिकपणे येते. का? कारण पापी स्वभाव आत आहे. दुसरा, पापामुळे विभक्तता. यशया 49:2 वाचूया. 49:2. वाचूया. त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहे. त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे. 59 पढ़ रहे. 59. 59. परंतु तुमच्या पापांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे. हा. तुमच्या पापांनी त्याचे मुख तुमच्यापासून लपवले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही. ये वचन सांगत आहे की पाप आपल्याला देवापासून वेगळं करते. पाप
आपल्याला देवापासून वेगळे करते. देव पवित्र आहे. पापामुळे नाते तुटते. उदाहरण, दोन मित्रांमध्ये भिंती उभी केली तर ते भेटू शकत नाही. पाप ही देव आणि आपल्यामधील भिंत आहे. एफिसकरास पत्र वाचूया. एफिसकरास पत्र 2:14 पासून 16 पर्यंत वाचूया. 14 ते 16 पर्यंत वाचूया. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वेर नाहीसे केले. ते वेर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. 16 पर्यंत. आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांना देवाशी समेट करावा. हा वचन सांगत आहे, त्याने दोघांना एक केले आणि मधली आड भिंत पाडली. देव पवित्र आहे. पापामुळे नाते तुटते आणि येशू आमच्यासाठी मरण पावले. और वचन सांगत आहे, त्यांच्या एक शरीर करून आपण वधास्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांच्या देवाशी समेट करावं. तिसरा, आपण स्वतःला वाचवू शकत नाही. आपण स्वतःला वाचवू शकत नाही. एफिसकरास 2:8 आणि 9 वाचूया. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. एफिसकरास 2 सांगत आहे की तारण कृपेने मिळते, कर्मांनी नाही. मोशेद्वारे दिलेले नियमशास्त्र देखील पाप दाखवू शकत होते, पण ते दूर करू शकत नव्हते. धर्म कर्म पाप दूर शकत नाही. उदाहरण, एखादा मनुष्य खोल विहिरीत पडला तर तो स्वतःच्या केसांनी स्वतःला बाहेर काढू शकत नाही. बाहेरून कोणीतरी वाचवावे लागते. चौथा, देव न्यायी आहे. रोमकरास 6 आणि 23 वाचूया. रोमकरास 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हा वचन म्हणतोय, पापाची मजदुरी वेतन म्हणजे मृत्यू आहे. देव प्रेमाळ आहे, पण तो न्यायीही आहे. न्यायाधीश गुन्हा दुर्लक्ष करू शकत नाही. जर खून करणारा न्यायाधीशासमोर उभा राहिला आणि न्यायाधीशा म्हणाला की मी प्रेमळ आहे, जा मोकळा, तर तो न्यायी राहणार नाही. न्यायासाठी शिक्षा आवश्यक आहे. 5, देवाने येशूमध्ये तारण दिले. योहान 3:16 वाचूया. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. देवाचे प्रेम दाखवते. योहान 3:16 मध्ये आम्हाला देवाचे प्रेम दाखवते. देवाने येशू ख्रिस्त यांना आपली शिक्षा
उचलण्यासाठी पाठवले. क्रूसावर न्याय आणि प्रेम एकत्र भेटले. उदाहरण, समजा तुमच्यावर मोठा दंड आहे आणि दुसरा कोणी तो भरतो. तुम्ही दोषी आहात पण दुसरा शिक्षा भरतो. ख्रिस्ताने हेच केले. 6. तारण अनंत जीवन देते. तारण अनंत जीवन देते. योहान 14 आणि 6 वचन वाचूया. 14:6. येशूने त्यास म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. हा, येशूच एकमेव मार्ग आहे. तारणामुळे देवाशी नाते पुन्हा जुळते आणि अनंत जीवन मिळते. निष्कर्ष पाहूया. आपल्याला तारणाची गरज आहे कारण आपण पापी आहोत. दुसरा, देवापासून दूर आहोत. तिसरा, स्वतःला वाचू शकत नाही. तिसरा, देव न्यायी आहे. आणि अंत आहे, पण देव प्रेमाळ आहे. तारण म्हणजे धर्म नाही, ते मुक्ती आहे. ते पुन्हा जोडलेले नाते आहे. आज तुम्हाला देवापासून दूर असल्यासारखे वाटत असेल तर ख्रिस्ताकडे या. तो म्हणतो, आहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनात सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. पाप कबूल करा, विश्वास ठेवा आणि त्याची कृपा स्वीकारा. चला आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, आज तुझ्या वचनातून आम्हाला जे काही शिकायला मिळाले त्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. तुझे वचन जिवंत आहे, सामर्थ्यशाली आहे आणि आमच्या अंतःकरणात परिवर्तन घडविणारे आहे. प्रभू येशू, आज जे सत्य आम्ही ऐकले ते आमच्या मनात रुजव. ते फक्त ऐकणारे न बनता कृती करणारे बनव. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुझी इच्छा पूर्ण होवो. आमच्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृत्यांमध्ये तुझं तेज दिसू दे. पवित्र आत्म्या आम्हाला सामर्थ्य दे, मार्गदर्शन कर आणि या वचनानुसार चालण्यास मदत कर. जिथे आम्ही दुर्बल आहोत तिथे तू आम्हाला बळ दे. जिथे आम्ही संभ्रमात आहोत तिथे तू आम्हाला स्पष्टता दे. हे प्रभू, आजची शिकवण आमच्या कुटुंबामध्ये, मंडळीत आणि समाजात फळ देऊ दे. आम्हाला तुझ्या राजाची साक्षीदार बनव. आमचे जीवन तुझ्या गौरवासाठी वापर. ही सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्ताचे पवित्र नावाने मागतो. आमेन. हम सब उभो हो प्रभूची प्रार्थना म्हणूया. सुरू करा. तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या चित्ताप्रमाणे होय. आमची रोजची खापर आज आम्हाला दे, जसे आमच्या विरुद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो, तसे आमच्या विरोधाचे क्षमा करू. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडव, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्वात वाट तुझीच आहे. चला आशीर्वाद घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमीन. सर्वांना सलाम.